जरी माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांचा जर तुमचा जर हप्ता बंद झाला असेल तर कसं चालू करायचा, कसे ग्रीव्हन्स टाकायचं, म्हणजे कशी अपील करायची, तुमचा हप्ता हा चालू होऊ शकतो. आपल्याला काय करायचं, लाडक्या बहिणीनो, इथं क्रोममध्ये यायचं, गुगलवरती इथं लाडकी बहीण इथं इथं ऑफिशियल वेबसाईट इथं सर्च करायची. वेबसाईट मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देणार आहे. त्यासाठी तुम्ही तिथून डायरेक्ट होऊन इथं वेबसाईटवरती येऊ शकता. या ठिकाणी वेबसाईटवरती बघू शकता लाडकी बहीण योजना जी आहे ऑफिशियल वेबसाईट इथं ओपन झाली. सर्वात अगोदर आपल्याला या ठिकाणी जे आहे आपल्याला अगोदर आपला ग्रीव्हन्स तुमचे हप्ते जर बंद झाले चालू कशी करायची, या ठिकाणी बघू शकता अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अर्जदार लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक, पासवर्ड जो असेल तुम्ही कॅप्चा इथं फिलअप करायचा आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण आता पासवर्ड टाकलेला आहे, युजरनेम टाकलेला आहे, तुमचा मोबाईल क्रमांक आहे तो युजरनेम वापरायचा आहे आणि जो पासवर्ड आहे तो तुम्ही व्यवस्थित टाकू शकता. कॅप्चा व्यवस्थित फिलअप करायचा आहे. लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपला ग्रीव्हन्स जो आहे फॉर्म जो आहे ओपन झालेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला हे ऑप्शन दिलं, तीन लाईनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे. 3 लाईनला क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी तक्रार या ऑप्शनवरती आपल्याला इथं क्लिक करायचं. या ठिकाणी बघू शकता तक्रार या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तक्रारवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नो डाटा फोन दाखवत असेल तर मागं बॅक यायचं नाही. या ठिकाणी बघू शकता कोपऱ्यामध्ये ॲड ग्रीव्हन्स या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲड ग्रीव्हन्स या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा जो आधार क्रमांक आहे तुमचा आधार क्रमांक इथं समाविष्ट करायचा आहे. या ठिकाणी बघू शकता आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्ही अपलोड आधार कार्ड इथं करू शकता. तुमच्या गॅलरीमध्ये तुम्ही तुमचा फोटो जो आहे व्यवस्थित काढून तिथं अपलोड करू शकता. आधार कार्डची पुढील बाजू इथं समोरील बाजू अपलोड करायचे, म्हणजेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता समोर बाजू इथं अपलोड करायचे, बॅक साईडची बाजूचं परत एक फोटो काढून या ठिकाणी ते वेगवेगळं अपलोड करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो ग्रीव्हन्स आहे तो अपलोड होऊन जाणार आहे कारण की तुम्ही बघू शकता इथं ग्रीव्हन्स अपलोड झाल्यानंतर सरकारला जाणार आहे. या ठिकाणी बघू शकता यापूर्वी केलेले अर्ज तुम्ही इथून बघू शकता स्टेटस या ठिकाणी अर्ज केलेला नाही आहे त्यामुळे इथं आलेलं नाही आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता 2 अर्ज केलेले आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता पैसे हे बंद झालेले आहे या लाभार्थ्यांची. तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो 31/12/2025 रोजी या लाभार्थ्यांना जो आहे हप्ता आलेला आहे. 12व्या महिन्यात म्हणजे डिसेंबर महिन्याचा जो आहे हप्ता इथं जमा झालेला आहे. त्यानंतर या लाभार्थ्यांचे हप्ते जे आहे बंद झालेले आहे. आता आपण या लाभार्थ्यांची ग्रीव्हन्स जी आहे चेंज केलेले आहे म्हणजे अपलोड केलेले आहे. यांचा आता स्टेटस आपण थोड्या दिवसामध्ये बघणार आहोत. आतापर्यंत या लाभार्थ्यांना 21,000 रुपये हे आले होते. अचानक या लाभार्थ्यांचे डिसेंबर महिन्यापासून हे हप्ते कायमचे बंद झालेले आहे. आता KYCसुद्धा केलेले आहे तरीसुद्धा या लाभार्थ्यांना हप्ते आलेले नाही. तरी तुम्ही या ठिकाणी आपण जसं ग्रीव्हन्स अपलोड केलेलं आहे, ग्रीव्हन्स जे आहे फॉर्म भरलेला आहे, तक्रारीचा फॉर्म भरलेला आहे, तसं तुम्ही जाऊन फॉर्म भरू शकता. ही महत्त्वाची बातमी आहे. जवळच्या लाडक्या बहिणीसुद्धा शेअर करा. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलवर मित्रांनो लाडक्या नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट ही वेळोवेळी मिळत राहील. लाडक्या बहिणीनो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी संपूर्ण डाटा जो आहे या लाभार्थ्यांचा इथं शो होत आहे कारण की तुम्ही बघू शकता संपूर्ण हप्ते हे पेड झालेले आहे. या ठिकाणी तुम्ही लाईव्हमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे हे हप्ते जे आहे लाईव्हमध्ये तुम्ही बघू शकता या लाभार्थ्यांना 12व्या महिन्यापासून हप्ते बंद झालेले. अगोदर सर्व हप्ते या लाभार्थ्यांना आलेले आहे कारण की हे हप्ते जे आहे या त्रुटीमध्ये बसल्या होत्या कारण की त्रुटी काहीतरी होती त्यामुळे हप्ते कायमचे अचानक बंद झालेले आहेत. तुमचासुद्धा हप्ता बंद झाला असेल तर नक्की कमेंट करा. चालू कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे कारण की तुम्ही तक्रार नाही केली तर तुम्हाला काहीच होणार नाही कारण की तक्रार करणं हे महत्त्वाचं काम आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत राहील. भेटूया लाडक्या बहिणींनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.